तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की या रिसॉर्ट जवळच एक ऐतिहासिक वास्तू आहे आणि ती काय आहे ती मी तुम्हाला आता दाखवणार आहे। अनफॉर्च्युनेटली तिकडे जाता येत नाही, पण या रिसॉर्टमधनं ती क्लिअरली दिसते। चला बघूया काय आहे। आपली रूम वुड हाऊस रूम आहे, कॉटेज म्हणू शकता तुम्ही याला। या आतनं दाखवते कशी आहे। हा ओपन जागा आहे, 2 चेअर्स आहेत, टेबल आहे, संध्याकाळी मस्त रिलॅक्स होऊन चहा बिया घेऊ शकता। आता आपण बघूया रूम आतनं कशी आहे ती। अमेनिटीज काय काय, साइड टेबल आहे, गुड नाईट लावून दिलेला आहे, त्याचबरोबर तुम्ही बघू शकता टीव्ही आहे, सेट टॉप बॉक्स आहे, ते बघू शकता तुम्ही रॅक दिलेला आहे सामानाकरता, छोटा फ्रिज आहे, त्याच्यानंतर चहा आणि कॉफी हवी असेल तर कॅटल दिलेली आहे त्यांनी। आम्ही आमच्या बॅग्स इकडे ठेवलेले आहेत। एक सगळ्यात मोठा आरसा आहे, छान आहे तयार व्हायला, स्पेशली लेडीज करता। त्याच्यानंतर अजून एक साइड टेबल दिलाय, लॅम्प्स दिलेले आहेत, एसी आहे आणि हा बेड आहे। ऍक्च्युली हा बेड आहे, हा म्हणजे कपल असेल तर ही रूम खूप कम्फर्टेबल आहे। आमच्याबरोबर अथर्व आहे तरी पण ठीक आहे, आम्हाला ती कम्फर्टेबल होणार आहे। त्याच्यापेक्षा जास्त लोक मला वाटत नाही याच्यामध्ये अकोमोडेट होईल। आता आपण बघूयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते रूम मधली ती म्हणजे वॉशरूम। तर यांनी वॉशरूम कशी दिली आहे ते आपण बघूया। वॉशरूम ओपन केल्या समोर आहे आरसा, वॉश बेसिन, कमोड आणि एक खास गोष्ट आहे ती म्हणजे ही शॉवर कॅबिनेट। दोन वेगळ्या गोष्टी आहेत इकडे, ते म्हणजे वॉर्डरोब जे वॉशरूमच्या आतमध्ये आहे, तुम्ही बघू शकता। आणि दुसरी गोष्ट वरती बघा, पंखा आहे वॉशरूम मध्ये, विच इज व्हेरी युनिक। मी तर आतापर्यंत कधी बघितलं नाहीये पंखा। बेसिकली वॉशरूम स्पेशियस आहे, हायजीन आहे, कुठेही लिकेज नाहीये आणि हो गरम पाण्यासाठी गीझरचं बटन पण त्यांनी दिलेलं आहे। प्रत्येक कॉटेजच्या बाहेर त्यांनी आपल्याला सिटिंग अरेंजमेंट्स पण करून दिलेले आहेत। प्रत्येक कॉटेजच्या बाहेर हे असे 2-2 सिटिंग अरेंजमेंट्स आहेत। तुम्ही सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही तुम्हाला असं वाटेल तेव्हा इकडे बाहेर रिलॅक्स करू शकतात आणि समोरच बीच असल्यामुळे तुम्ही तिकडचा तो व्ह्यू पण एन्जॉय करू शकतात। तर मी आता त्या सिटिंग अरेंजमेंटवर बसून रिलॅक्स करतोय आणि माझ्या समोर हा बघा, हा असा व्ह्यू आहे। तर माझ्या रूमच्या बाहेरचा हा व्ह्यू असा असतो त्या सिटिंग अरेंजमेंटवरनं। तर आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत। दुपारी आम्ही सगळ्यांनी
थोडंसं रिलॅक्स केलं, कारण जर्नी खूप हेक्टिक झाली आहे सकाळपासून. 7-7:30पासून निघालेलो आहोत आणि आता या रिसॉर्टला लागूनच प्रायव्हेट एक बीच आहे. प्रायव्हेट म्हणजे की हे मेन बीचपासून थोडंसं लांब आहे, त्यामुळे इकडे जास्त गर्दी नाही आहे. आणि आता अथर्व, मी, आई बाबा आता आम्ही सगळे त्या बीचवर जात आहोत आणि तुम्हाला दाखवतो की या रिसॉर्टपासून हे बीच किती लांब आहे ते. तर आता आपण या बीचवर जाऊया. स्टेप्स आहेत आणि हा असा आहे इकडे मुरुडच्या अलीकडे. तुम्ही मुरुडचाच बीच म्हणू शकतात, पण मेन मुरुड टाऊनपासून थोडंसं आपण बाहेर आहोत. तर हे बघा ना, बीच टच ते रिसॉर्ट आहे, द डिवाइन होमस्टे. आणि हा सगळा इकडे मस्त बीच आहे. स्वच्छ आहे, गर्दी कमी असल्यामुळे इकडे अजिबात कचरा नाही आहे. तो लांब दिसतो तो आहे पद्मदुर्गचा किल्ला. थोड्या वेळात सनसेट पण होईल. तर आमच्या रिसॉर्टच्या समोर हे जे बीच आहे ना, तिथे खडक दिसतात. माझ्या मागे तेवढ्याच पोर्शनपर्यंत खडक आहेत, त्याच्या पुढे खडक अजिबात नाही आहेत. बीच साईड जे रिसॉर्ट असतात ना, तिथे प्रत्येक ठिकाणी शॉवरची सोय असते. कारण तुम्ही त्या पाण्यातनं येतात, तुमच्या पायाला वाळू वगैरे लागलेली असते आणि ती सगळं क्लीन करण्यासाठी ना ते लोक शॉवर्स लावून ठेवतात. बऱ्याच रिसॉर्टमध्ये ना ही फॅसिलिटी त्या रिसॉर्ट प्रिमायसेसच्या आतमध्ये असते, पण या रिसॉर्टमध्ये ना ही फॅसिलिटी त्यांच्या कंपाऊंड वॉलला लागूनच आहे. बघा माझ्या मागे अथर्व आता शॉवर घेतोय, पाय धुतोय. गंमत अशी आहे की काल संध्याकाळी आम्ही जेव्हा पाण्यातनं आलो तेव्हा आमचं इथे लक्षात गेलं नाही. या रिसॉर्टची ही एक फॅसिलिटी मला खूप आवडली की त्यांनी शॉवर अगदी बाहेरच ठेवलेले आहेत, त्यामुळे इवन त्यांच्या प्रिमायसेसमध्ये पण वाळू जात नाही. इथेच आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता आम्ही आमच्या रूममध्ये बिंदास जाऊ शकतो. इथे ना नाश्त्याची वेळ आहे 9 ते 10:30 या दरम्यान नाश्ता सर्व होतो. तर आता आपण जाऊन बघूया की आज त्यांनी नाश्त्यामध्ये आम्हाला काय काय व्हरायटीज दिलेल्या आहेत. ब्रेकफास्ट टाइम. ढोकळा, बटाट्याची भाजी आहे, व्हाईट उपमा आहे, भुर्जी आहे, आणि गरम गरम इडली आहेत आणि भुर्जी करता पाव ठेवला आहे. सो हा असा ब्रेकफास्ट आम्ही ते एन्जॉय करतो. तर आता
आम्ही या रिसॉर्टमध्ये फेरफटका मारणार आहोत आणि या रिसॉर्टच्या आजचा जो परिसर आहे तोही आता तुम्हाला दाखवणार आहोत. कॉटेजच्या बॅक साईडलाच जिकडे मुलांचा प्ले एरिया आहे तिथून थोडंसं पुढे आलात की तुम्हाला एक मोठा वॉकिंगचा ट्रॅक त्यांनी इथे केलेला आहे. हे मागे तुम्हाला दिसत असेल हे बघा, हे सगळं ओपन आहे त्यामुळे इकडे ना वारा खूप येतो आहे अँड त्यामुळे वॉक घेताना खूप मजा येते. बऱ्याच रिसॉर्ट्समध्ये आपण असं बघतो की फिरायला जागा असते, रिसॉर्ट मोठं असतं, फिरायलाही जागा असते, पण मग ते जी फिरण्याची जागा असते ती बरंच त्यांच्या रूम्सच्या समोरनं जाते. तर कधी कधी आपल्याला पण ऑकवर्ड वाटतं, कधी कधी त्या रात्रीमध्ये राहणाऱ्या गेस्टना पण ऑकवर्ड वाटतं. पण इकडे असं नाही आहे, इथे तुम्ही बिनधास्त फिरू शकतात आणि जितकं फिरायचं तेवढं फिरा. आणि ह्याच्यात बॅक साईडला जे आहे ना तिथले कॉटेजेस आहेत सगळे. या वॉकिंग ट्रॅकला लागूनच इकडे एक त्यांनी छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर पण बनवलेलं आहे. सकाळ संध्याकाळ ते लोक इकडे दिवा लावतात, अगरबत्ती लावतात, देवासमोर पूजा होते त्याची. तर आता आपण ह्या पूर्ण रिसॉर्टचा वॉक घेऊया. मी स्ट्रावा पण साईड बाय साईड चालू ठेवलेला आहे. सो लेट्स कीप ऑन वॉकिंग. तर आपण जो वॉकिंग ट्रॅक होता तिथपासून इथपर्यंत चालत आलो. तर माझ्या मागे मेन गेट आहे. आता मी इथून परत त्या जो वॉकिंग एरिया आहे त्यांच्या इथून चालत जाणार आहे. फायनली बाप्पाच्या मंदिरात इथे आलेलो आहे. चला तर स्ट्रावाला पण थांबूया. तर स्ट्रावानी त्याचे रिडिंगप्रमाणे 0.56 म्हणजे ऑलमोस्ट अर्धा किलोमीटर मी चाललो आहे. जर मी समजा या ट्रॅकवर परत एक तेवढाच राऊंड घेतला तर ऑलमोस्ट मी 1 किलोमीटर फिरू शकतो. बट वॉक घेऊन मजा आली. ऑलरेडी घाम फुटला आहे. आता रूमवर जाऊया, थोड्या वेळ AC खालती बसूया. आता आम्ही आमच्या चेकआउटच्या फॉर्मॅलिटी सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. फायनल पेमेंट झालेली आहे आणि थोड्याच वेळात आम्ही आता जर्नी बॅक होम आम्ही सुरू करू. तर नॉर्मली आपण जेव्हा एखाद्या रिसॉर्टला येतो आणि आपल्याला काही काही इन्फॉर्मेशन ॲडिशनल हवी असते, तर आता मी त्याच्याबद्दल तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेशन आम्ही देणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट की मी या रिसॉर्टला मुरुडला मी यायचं कसं. जर तुमच्याकडे तुमचं प्रायव्हेट व्हेकल असेल 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर, देन हा सगळ्यात सोपा आणि एकदम कम्फर्टेबल वे ऑफ ट्रॅव्हलिंग आहे. तुम्ही इकडे तसेही येऊ शकतात. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल नाही आहे तर मग तुम्हाला थोडंसं रिसर्च करावं लागेल की लोकल ट्रान्सपोर्ट घेऊन तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचू शकतात. दुसरी गोष्ट, हा एक होमस्टे आहे त्यामुळे रनिंग रेस्टॉरंट नाही आहे. सो तुमची जी जेवणाची आणि म्हणजे लंच आणि डिनरची जी ऑर्डर आहे ती
की तुम्हाला जवळजवळ 1.5 ते 2 तास आधी त्यांना सांगायला लागेल. ब्रेकफास्ट कॉम्प्लिमेंटरी आहे, तो ते देतात. पण लंच आणि डिनर करता त्यांना आधी प्रिपरेशन्स करायला लागतात. सो तशी ऑर्डर तुम्हाला द्यायला पाहिजे. आयत्या वेळेला तुम्ही काही त्यांच्याकडे डिमांड केली तर ते नाही प्रोव्हाइड करू शकणार, कारण ते लिमिटेशन्स आहेत त्यांना. दुसरी गोष्ट, रिसॉर्ट म्हणजे हा होमस्टे पेट फ्रेंडली नाही. त्याच्या व्यतिरिक्त तर ॲड ऑन सर्व्हिसेस जे आपण काय म्हणतो ॲमेनिटीज म्हणतो, तर इकडे त्या लोकांनी वायफाय फॅसिलिटी दिलेली आहे. बट ट्रस्ट मी की इथे नेटवर्क एवढा पॉवरफुल आहे की आम्ही ती फॅसिलिटी यूज केली नाही. त्याच्या व्यतिरिक्त इकडे फिरायला तुम्ही बघितलं असेल भरपूर जागा आहे. इकडे स्विमिंग पूल नाही आहे आणि इंटरकॉम फॅसिलिटी आहे. त्यांच्या लोक सांगतात कोणता नंबर आहे, त्या रिसेप्शनला कॉल करायचं आणि होऊ शकेल तितकी पटकन ते मदत करतात. क्विक, हा आमचा अनुभव आहे. थोडक्यात छान स्टे होता आमचा 3 days 2 nights. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल हिट करा. नोटिफिकेशन ऑन ठेवा, तुमच्या मोबाईलचे पण नोटिफिकेशन ऑन ठेवा. आणि वरच्या लोकांनी इथे ट्राय करायला पाहिजे, नक्कीच ट्राय करायला पाहिजे. छान लोकेशन आहे. तर मग हा ब्लॉग आम्ही इकडे थांबवतो. भेटू लवकरच. बाय बाय. बाय बाय.